एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे। राजगुरुनगरमध्ये धक्कादायक घटना। 10वीच्या विद्यार्थ्यावर 10वीच्याच विद्यार्थ्याचा चाकूने हल्ला। जखमी विद्यार्थी मयत, 2 अल्पवयीन आरोपी पोलिसांत हजर। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या राजगुरुनगर शहरात एक भयानक घटना घडलेली आहे। 10वीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यावर त्याच वर्गातील दुसऱ्या विद्यार्थ्याने चाकूने प्राणघातक हल्ला केलेला आहे। या हल्ल्यात जखमी झालेला विद्यार्थी मृत पावला असल्याची प्राथमिक माहिती खेडचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी दिली। शहरातील गजबजलेल्या वाडा रस्त्यानजीकच्या पाण्याच्या टाकीजवळ खासगी क्लास बाहेर सोमवारी दिनांक 15 रोजी सकाळी ही घटना घडली। घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली। अनेकांना या पार्श्वभूमीवर धक्का बसलेला आहे। दोन्ही विद्यार्थी एकाच शाळेत शिकत आहेत। किरकोळ वादातून हा प्रकार घडलेला असावा असे प्राथमिक माहितीतून समोर येत आहे। हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्याने चाकूने सपासप वार केले, ज्यामुळे जखमी विद्यार्थ्याला गंभीर इजा झाल्या आणि या घटनेची माहिती मिळताच राजगुरुनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। हल्ला करणारा विद्यार्थी आणि त्याच्या साथीदारांनी स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली। दोन्ही अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। जखमी विद्यार्थ्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं असून त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले असं सांगितलं जात आहे। या घटनेमुळे राजगुरुनगर शहरात खळबळ उडालेली आहे। शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। पोलीस अधिक तपास करत असून नेमके कारण आणि इतर तपशील लवकरच स्पष्ट होईल असे पोलीस सूत्रांनी सांगितले। अशा घटना टाळण्यासाठी शाळांमध्ये तसेच घडलेल्या खासगी क्लास किंवा बाहेरच्या परिसरात सुरक्षेच्या उपाययोजना आणि विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढवण्याची गरज व्यक्त होते आहे।